सो हॅलो एव्हरीवन. परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. आणि आज आमच्यासोबत आहेत अजित भैया कवेकर. तर आज आम्ही त्यांच्या लाईफस्टाईलबद्दल विचारणार, त्यांच्या शेड्यूलबद्दल विचारणार आणि त्यांच्या पाठीमागल्या ज्या ज्या गोष्टी आहेत लहानपणीपासून, तर त्या गोष्टी थोड्याशा माहीत करून घेणं, जे की तुम्हाला पण माहीत नाही. तर भैया, आपली मी स्टार्ट करणार लहानपणीपासून, ठीक आहे? हम्म. तर लहानपण कुठे गेलं तुमचं? मी ऍक्च्युली इथे प्री प्रायमरीला होतो. अच्छा. मी बऱ्याच जणांना माहिती नाहीये. मी इथे कृपा सदनला होतो आणि कृपा सदनच्या हॉस्टेलमध्ये होतो. अच्छा. आणि मग तिथे झालं की मग मी पुण्याला गेलो स्कूलिंगसाठी आणि मग तिथून पुढं कॉलेज स्कूलिंग सगळं पुण्यातच झालं. तर लहानपणी म्हणजे किती वयानंतर तुम्ही पुण्याला शिफ्ट झाला? मी म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड पासून, म्हणजे मी तेव्हा एक 5 वर्षाचा असेल. 5 वर्षापासून मी पुण्यालाच होतो. अच्छा. हो. तर शाळेमधले काही किस्से तुमचे असे की तुम्ही आतापर्यंत विसरू शकला नाहीत? असे भरपूर. फ्रेंड सोबतचे हा, असे भरपूर किस्से आहेत. त्यामधला म्हणजे एक किस्सा. आता त्याच्यातला एक किस्सा म्हणजे मी खूप स्पोर्टी होतो, म्हणजे मला खेळायला आवडायचं. तर मी किमान मला एक 5-6 वेळेस स्कूलमध्ये असताना टाके पडलेले. म्हणजे इथं तुम्हाला दिसत असेल की मला इथे एवढा मोठा वन आहे. तर एकाच ठिकाणी मला 4 वेळेस टाके पडलेले. म्हणजे एक वेळेस स्कूलमध्ये फुटबॉल खेळताना असं आम्ही धडकलो होतो, तेव्हा टाके पडले. हां. एक वेळेस म्हणजे मी स्टेअर्स वरून स्कूलमध्ये पडलो होतो, तेव्हा मला 6 टाके पडले. अच्छा. मग एक वेळेस मला आम्ही ग्राउंडला चाललो होतो शाळेमध्ये, हम्म. तर मला ते एका गायीने उचलून फेकलं होतं. मग तेव्हा मला 3 टाके पडले तिथंच एकाच ठिकाणी. अरे बाप. असे असे भरपूर किस्से आहेत की जे मी सांगू शकतो. म्हणजे लहानपणी ज्या गोष्टी होतात, म्हणजे मार लागणे, माणूस स्ट्रॉंग होतो, आई म्हणते अरे आणखी स्ट्रॉंग होतं, मार खायचं, शिक्षकाचं मार खायचं, तसं तर पडलं भरपूर तर काय मार होतंय. खाल्लाय. म्हणजे स्कूल आमची मिलिटरी स्कूल होती, अच्छा. त्याच्यामुळे मिलिटरी स्कूलमध्ये डिसिप्लिन आणायची असेल तर भयंकर मारायचे. म्हणजे आम्हाला सगळ्यांचे स्टाईल्स माहिती होते मारायचे. म्हणजे एक PVK सर होते आमचे. अच्छा. मग त्यांची मारायची स्टाईल PVK स्टाईल होती. म्हणजे कसं, ते पहिला झपका इथं मारायचे डोक्याच्या पाठीमागे, नंतर पाठीवर मारायचे आणि नंतर बंबवर मारायचे, म्हणून ते PVK असा. पीव्हीकेचा फुल फॉर्म? म्हणजे त्यांचं नाव होतं, अच्छा तर अच्छा. त्याला PVK आम्ही म्हणायचो, की त्यांची मारायची स्टाईल त्याला रिलेट करायचो असं. मग असे सगळ्या स्टाफ, म्हणजे तिथे शिस्तच होती ना. म्हणजे आम्ही 5:30 वाजता सकाळी उठायचो हां. आणि सगळं शिस्तीत लाईनीमध्ये. तुम्ही हेअरस्टाईल कशी केली, तुम्ही शूज काय घातले, तुम्ही वॉक कसं करताय. यू विल बी सरप्राईज्ड की आमची वॉटन मॅडम म्हणून आमची हे होती, म्हणजे हेड मिस्ट्रेस होती. अच्छा. आणि मग आम्ही समजा जेवायला बसलो, हम्म. तर आमची मिलिटरी स्कूल होती, त्याच्यामुळे जेवायला कसं बसायचं, जेवायला कधी सुरुवात करायची, ते बेल लावायची आणि बेल वाजवली की मग जेवायला चालू करायचं. हां. आणि बेल वाजवली की लगेच तिथून जेवण उठायचं, अशी डिसिप्लिन होती. मग समजा ह्या पिरियडमध्ये तुम्ही जर पाणी पिलं, मग मॅडम काय करायचे आम्हाला की पूर्ण एक जग भरून पाणी पिऊ घालायचे. अनलेस तुम्ही उलटी करणार नाहीत, व्हॉमिटिंग करणार नाहीत, तो पण. म्हणजे एवढं ते डिसिप्लिनसाठी होतं आमच्या स्कूलमध्ये. खूप खूप जास्त स्ट्रिक्ट होतं म्हणजे. मिलिटरी स्कूल होती, इट वॉज ऑब्विस. म्हणजे ते त्या अपेक्षितच ठिकाणी आहे. एवढ्या गोष्टी असणार. जसं मिलिटरीमध्ये असतं, आता तर तुम्ही जर मिलिटरीमध्ये गेलात तर हां. ते स्ट्रिक्टनेस असतंच, तसं आमच्या स्कूलमध्ये फर्स्ट स्टँडर्ड पासून होतं, 1st to 10th. म्हणजे खूप, म्हणजे चांगला इफेक्ट लहानपणीपासूनच तो म्हणजे आपल्या आत समावलं जातं, त्या गोष्टी त्यावेळेस जर शिकायला म्हणजे भेटल्या. त्याचा मला काय फायदा झालाय की मी कुठेही ऍडजस्ट होतो. अच्छा. हा, म्हणजे कारण मी 1st to 10th माझ्या सगळं मनाच्या विरोधातच झालंय ना. राईट. म्हणजे मी असं, जसं आता मुलं इथं फिरतात, तिकडे जातात, किंवा हे खा ते खा, हँग आउट करायला जा, इथं जा, पिक्चरला जा, मला ते 10 वर्ष काहीच करता आलं नाही. म्हणजे जसं सर म्हणतील किंवा शाळेत जे ठरवलं जाईल त्याच हिशोबाने. मग ह्याच्यामध्ये काय होतं, माइंडचं तुमचं कंडिशनिंग होतं की तुम्हाला कुठल्याही सिच्युएशन मध्ये जर टाकलं तर तुम्ही बरोबर ऍडजस्ट. मोल्ड होऊ शकता, ऍडजस्ट होऊ शकतात. म्हणून मी समजा आता आज जरी मी समजा बाहेर अब्रॉड होतो 3 वर्ष वगैरे वगैरे, बाहेर राहिलोय, इथं आलो की मी लगेच त्या हिशोबाने ऍडजस्ट झालो. म्हणजे असं तो एक फायदा झाला. आणि सकाळी उठण्याचा एक फायदा, मी आत्ताही 5:30ला जिमला जातो. तिथं पण 4 वाजता उठायची सवय होती, आता ती पण कॅरी फॉरवर्ड झाली. असे बरेच फायदे. जसं आम्ही बघतो सोशल मीडियावर तुमचे जे स्टोरीज असतात, व्हिडिओज असतात, तर स्पोर्ट्स रिलेटेड खूप असतात. स्पोर्ट्स रिलेटेड एवढे की आता मी याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारेल की यूथसाठी तुम्ही किती फोर्स करताल, काय मेसेज देताल स्पोर्ट लाईनला, फिटनेसला किती लक्ष द्यायला पाहिजे? लक्ष, मी असं फिटनेस, मी असं रुटीन म्हणून पाहतो त्याला.
म्हणजे जसं लाईक तुम्ही ब्रश करताना रोज, तुम्ही जेवण करता, ब्रश करता, तुम्ही स्वतःला ग्रूम करता, तसा एक भाग म्हणून मी स्पोर्ट्सला किंवा फिटनेसला बघतो. म्हणून मला असं कोणी सांगावं लागत नाही की चला तुम्ही आज वर्कआउटला का गेलो नाही, किंवा इट्स माय रुटीन. मग तसं आपण स्पोर्ट्सला केलं पाहिजे, फिटनेससाठी आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण काय वी आर व्हेरी रेझिस्टन्स टू चेंज. म्हणजे आपल्या आता कोणी जर तुम्हाला म्हटलं तुम्ही फिटनेस, मग ते मन तयार होत नाही. सकाळी कसं उठायचं, त्याची कन्सिस्टन्सी, त्याची हॅबिट बनवायला वेळ लागतो. मग ह्या गोष्टी आपल्याला थोडंसं अवघड जातात. म्हणून फोर्सफुली एक 10-20 दिवस 40 दिवस तुम्ही जर असं थोडंसं तुमच्या माइंडला हॅबिच्युअल केलं तर ती हॅबिट होते. ती हॅबिट व्हायला वेळ लागतो. टिल देन तुमचं माइंड म्हणा अरे झोपा, उठू नका, जाऊ नका. कारण माइंडला कसं असतं की जे कन्व्हिनियंट आहे तेच करा वाटतं. एक्झॅक्टली. थोडं आउट ऑफ कम्फर्ट झोन जाऊन एखादी गोष्ट करा म्हटलं की ते आपल्या माइंडला पटत नाही, आळशी असतं. त्याच्यामुळे ते थोडंसं ब्रेक करून मुलांनी केलं पाहिजे. स्पोर्ट्स मध्ये कोणता जास्त स्पोर्ट्स तुम्हाला आवडतो? मी सगळे स्पोर्ट्स खेळतो. म्हणजे तुम्ही कुठलाही मला स्पोर्ट्स सांगा. म्हणजे मी टेनिस खेळलोय, टेबल टेनिस खेळलोय, बॅडमिंटन खेळतो, मी शूटिंग मध्ये खूप चांगला आहे, मी हॉर्स रायडिंग मध्ये खूप चांगला आहे, मी स्विमिंग करतो, मी स्क्वॉश खेळतो, मी फ्लाइंग डिश सुद्धा चांगली फेकतो, मी ते रिंग्स खेळतो, लगोरी खेळतो. म्हणजे आम्हाला काय होतं तिथे ते मिलिटरी स्कूल मध्ये असल्यामुळं सगळेच गेम्स होते. आणि मी दरवर्षी एखादं 2 नवीन गेम ट्राय करायचो. मी हॉकी सुद्धा खेळलो, मी हँडबॉल खेळलो, मी म्हणजे बास्केटबॉल खेळलो. म्हणजे असं रिस्पेक्टेबल खेळतो मी. म्हणजे असं नाही उगाच की काहीतरी खेळतो, रिस्पेक्टेबल. एक असते ना लहानपणी की मला मोठं होऊन पायलट बनायचे, डॉक्टर बनायचे, इंजिनियर बनायचे. असं लहानपणीचं तुमचं काय, तुम्हाला काय बनायचं होतं? मला IAS ऑफिसर व्हायची फार इच्छा होती. आणि मी म्हणजे लहानपणीपासून म्हणजे असं हिस्ट्री रिलेटेड खूप पुस्तकं वाचायचो. म्हणजे मला अजून आठवतं की मनोरमा नावाची मॅगझिन यायची. तर मी ती मनोरमा मॅगझिन मी 8th स्टँडर्ड पासून वाचायचो. मला फार इच्छा होती की मला IAS ऑफिसर व्हायचंय. स्कूल्स मध्ये असताना मी रोज रात्री, मला आठवते की हॉस्टेलमध्ये आमचा असं एक डॉमेट्री होती ना, तिथे एका डॉमेट्रीमध्ये 101 मुलं असायची. मग मी किमान आठवड्यातून 2-4 दिवस मीच प्रश्न लिहून ते क्वेश्चन पेपर तयार करायचो आणि सगळ्यांची एक्झाम घ्यायचो, 100 मुलांची. म्हणजे किमान 2-3 दिवस. मॉनिटर पण होतं? म्हणजे मॉनिटर नव्हतो, पण मला त्याची आवड होती लहानपणापासून. आणि दॅट्स व्हॉट आय हॅड इन माइंड की IAS ऑफिसर व्हायचं. नाही. तर लहानपणी एवढ्या गोष्टी तुम्ही केलात, म्हणजे सगळे स्पोर्ट्स तुम्हाला म्हणजे तुम्ही खेळून बसलात. त्यामध्ये तुमचं त्या लहानपणी तुमचा बेस्ट फ्रेंड कोण होता लहानपणी? म्हणजे तुम्ही दोघांचं जमायचं असं जास्त त्यावेळेस? असे भरपूर मित्र होते. म्हणजे कार्तिक, नटेश, भरपूर. म्हणजे त्यामध्ये एक बेस्ट फ्रेंड असतो. नाही असं काय की म्हणजे 10 वर्ष आम्ही, म्हणजे पूर्ण क्लासच आमचा जवळपास 10 वर्ष सोबतच होता ना सगळेजण. म्हणजे त्यांनी सोडून दुसरं कोणी नव्हतंच तेव्हा. त्याच्यामुळं सगळेच एकदम चांगले आमचे मित्र असायचे. म्हणजे वी शेअर्ड आवर 10 years ना. एवढं असं नाहीये की आम्ही घरी गेलोय किंवा घरी झोपतोय. पूर्ण आमचं जसं आपण फॅमिली सोबत राहतो तसंच आमचं होतं. त्याच्यामुळे सगळेच चांगले मित्र होते मला. चालते. तर तुम्ही ह्या गोष्टीचा तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला सांगितलं, माहिती पण झालं असेल काही नवीन गोष्टी. तर ह्यामध्ये आणखी तुमचा म्हणजे मूवी मध्ये कोणती आवडते मूवी तुम्हाला जास्त आवडतात मूवीज? मला म्हणजे एक तर सुपर हिरो मूवीज आवडतात. अच्छा. हो. म्हणजे मी ॲव्हेंजर सिरीज असेल किंवा मग आता मग मला हे पण मिथिकल किंवा मग असं हिस्ट्री, किंवा आता आपण लॉर्ड ऑफ द रिंग्स बघतो, किंवा आता नवीन आलंय म्हणजे सिरीज पाहतो ना मी. पाहतो. म्हणजे अशा टाईपचे मी सिरीज पाहतो. मला ते तशा टाईपचे सिरीज आवडतात. तर तुम्ही म्हणला की तुम्ही बुक रिडिंग पण करत होता, तर तुमचे आवडते लेखक कोण आहेत? कोणती पुस्तक कोणती हे मला असं लेखक नाहीये ज्याचे मी पुस्तकं खूप वाचलेत. पण मला डिफरंट जॉनर्स मधले पुस्तकं, जसं आपण ते ॲटॉमिक हॅबिट्स आपण ऐकलं असेल, तो आहे. मग मी फिलॉसॉफिकल बरेच पुस्तकं वाचलेली आहेत. मग ऑटोबायोग्राफीज बऱ्याच वाचलेल्या आहेत. म्हणजे जसं नेल्सन मंडेलांची असेल, महात्मा गांधींची असेल, मग अशा ऑटोबायोग्राफीज वाचलेल्या आहेत. म्हणजे
आय लाईक रिडिंग पीपल्स एक्सपिरियन्सेस, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं पर्स्पेक्टिव्ह. हा त्यांची जर्नी कशी राहिलेली आहे, तर त्या टाईपची रिडिंग करतो. म्हणजे रिडिंग खूप करतो असं नाहीये, हां हां हां. पण रिडिंग केली तर त्या टाईपची मी रिडिंग करतो. ओके. तर आता या गोष्टी पण क्लिअर झाल्या तर आपल्या, तर आता आपण लातूरमध्ये राहता, तर हो. लातूरमध्ये खाण्यापिण्याचं स्टँडर्ड खूप वाढलेलं आहे. हम्म. म्हणजे खूप छान छान प्रकारचे खाद्य आपल्या लातूरमध्ये अवेलेबल झालेले आहे. हो. तर त्या खाद्यपदार्थांमध्ये तुम्हाला स्ट्रीट फूड काय आवडतो लातूर? मी खातो, पाणीपुरी खातो मी. अच्छा. आपल्या सुभाष चौकामध्ये तिथे एक हे आहे ना, ते गाडा असतो तो, काय नाव आहे त्याचं, काहीतरी भल्ला म्हणून आहे, मला लक्षात हां, नाही. भल्ला चाट. भल्ला भल्ला चाट है ना? चाट, राईट. मग तिथं आम्ही किमान एक 15-20 दिवसामध्ये एकदा जातो. भल्ला छान हो, बनवतो खरंच. मस्त मी पण पाणीपुरी. try पण ते काय ह्याची पाणीपुरी मिळते, प्रॉपर केली. स्वतः रव्याची. बनवतात ते. रव्याची नाही, आता मैद्याची पाणीपुरी असते ना. राईट राईट. तिथं त्यांचं रव्याची. हेल्थ कॉन्शियस लोकांना चांगलं आहे तिथं जायला. खूप म्हणजे छान. तुम्हाला रव्याची पाणीपुरी खायची असेल तर चांगलं आहे. मग तिथं जातो. नाही तर स्ट्रीट फूड आय अवॉइड. म्हणजे असं अच्छा. कधीतरी ठीक आहे, पण युजली मी खात नाही. आता तुम्ही म्हणजे डाएट प्लॅन पण असतील ना? करतो ना, मी डाएट करतो. त्यामुळेच ह्या गोष्टी थोडे फार अवॉइड हा, होत म्हणजे असतील. आपण एफर्ट, म्हणजे मी तसं म्हणतोय ना की पूर्ण असं 100% होत नाही, पण हां. ते डाएट करायचं असं माइंडसेट जर असला हां. तर यू कॅन ऍटलीस्ट मेंटेन युअरसेल्फ. येस. म्हणजे काहीतरी बाउंड्रीज असल्या पाहिजे. तर हां, हां. ते बाउंड्रीज मी सेट करून डाएट करण्याचा प्रयत्न करतो. तर मी फूड ब्लॉगर आहे, तर हम्म. या रिलेटेड मी क्वेश्चन विचारेन. हा. घरी कुकिंग करता का नाही तुम्ही? नाही, मला काहीच जमत नाही. म्हणजे आता मी करत नाही, हां पण मी जेव्हा UK ला होतो, हां. 3 वर्ष होतो मी. हम्म. मग तेव्हा तुम्हाला ऑप्शन नव्हतं ना, मी म्हणजे तिन्ही मील्स, म्हणजे नाश्ता असेल, दुपारचं जेवण, हम्म. मीच बनवायचो. पण आय वॉज अ व्हेरी बॅड कुक. म्हणजे अच्छा. मला मग तिथे एक पाकिस्तानी होता. हां. म्हणजे तिथं UK ला Yes, होतो yes. मी, तर पाकिस्तानी सगळे आमचे क्लासमेट्स वगैरे होते. येस. मग ते आम्हाला इन्व्हाइट करायचे जेवायला वगैरे. हां. मग ते त्यांनी आम्हाला हे चिकन वगैरे असं बनवायचं, नॉनव्हेज डिश शिकवल्या होत्या. अच्छा. हां हां. पण म्हणजे मी तिथं मोस्टली अंडेच खायचो, अच्छा. काय हां हां. बॉइल्ड एग्स आणि राईट. हेच खायचो मोस्टली. हा, पण म्हणजे कुकिंग मला एवढी जमत नाही, अच्छा. नॉट मच. म्हणजे असं इन्सिडेंट आला का नाही घरामध्ये, अरे मीच बनवून खातो आता? आता अशी नाही, लहानपणापासूनच कधी असं इच्छा नव्हती. आणि फक्त 3 वर्ष तिथे UK ला स्टडीजसाठी असताना मी प्रयत्न करायचो. म्हणजे आता माझी स्टाईल काय होती की मी सगळे व्हेजिटेबल्स घ्यायचो, सगळे भाज्या घ्यायचो, पाण्यात टाकायचो. ते अंडे सुद्धा तशीच घ्यायचो, पाण्यात टाकायचो आणि त्याला बॉईल करायचं. हां. तेच मी किती वेळेस तरी खाल्ले. म्हणजे आता तिथं काय असायचं, ते इलेक्ट्रिक कुकर असतं. राईट मग कुकरमध्ये काय करायचं, समजा भात आपण ठेवला, राईस ठेवला, राईट. आणि मग त्याच्यावरती एग्स बरोबर. हे करायचे, ते फोडून आपण टाकायचं त्याच्यावर. येस. आणि मग ते तुम्ही कुक करायला ठेवलं की प्रॉपर एक एग, काय म्हणतात, एग आणि राईसची डिश तयार होते. मग ते मी 2-3 वर्ष हे सगळ्या गोष्टी खाल्ल्यात. मग तिथं चपाती मिळत नाहीत ना, हां हां. मग तिथं ते टॉटीला रॅप्स मिळतात, येस. नाही का, म्हणजे रेडीमेड Ready चपाती to eat. असल्यासारखं. हा, मग ते हां. तुम्ही ते ओव्हन करायचं. हम्म, हम्म. मेजॉरिटी मी अंड्यावरती 3 वर्ष काढलीत. म्हणजे तेच होतं. बाकी तिथं काही फार ऑप्शन्स मिळत नाहीत, आणि मिळाले तरी मला जमत नव्हते. अच्छा. म्हणून तशा डाएट ठेवला मी. अच्छा. या गोष्टीचं तुम्ही एवढं सगळं काही म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स केला, 10 वर्ष तुम्ही मिलिटरी स्कूलमध्ये, तर तुमच्यामध्ये कोणकोणत्या स्किल्स आहेत? कल्चरल राहू द्या, ऍक्टिव्हिटी राहू द्या, कोणकोणत्या स्किल्स आहेत तुम्ही सांगा आपल्या व्ह्यूअरला. पेंटिंग आहे, स्पोर्ट्स आहे, एनिथिंग तुमच्यामध्ये काय स्पेशल काय स्किल्स? जसं मी मिमिक्री आर्टिस्ट आहे. अच्छा. Yes. वेगवेगळ्या तसं म्हणजे मी हे चांगला होतो, म्हणजे स्पोर्ट्स मध्ये एक चांगला होतो. हां. म्हणजे मी माझ्या स्कूलमध्ये टेबल टेनिस मध्ये म्हणजे आय वॉज द बेस्ट प्लेअर. ओके. माझ्या स्कूलमध्ये. सिंगिंग नाही, सिंगिंग नाही, आय एम व्हेरी बॅड. मला सिंगिंग वगैरे, ऍक्टिंग, असे हे जे बाकीच्या गोष्टी आहेत ना, सिंगिंग, डान्सिंग, ऍक्टिंग, हे झिरो आहे. ते अजिबात जमत नाही. पूर्ण स्पोर्ट्स. स्पोर्ट्स रिलेटेड कुठलाही स्पोर्ट्स सांगा. म्हणजे मी शूटिंग मध्ये पण मला गोल्ड मेडल होतं माझ्या स्कूलमध्ये. म्हणजे आय वॉज वन ऑफ द बेस्ट. असं म्हणजे मला जमत होतं ते. तुमचं रोल मॉडेल कोण आहे? रोल मॉडेल माझे वडीलच आहेत. हा, म्हणजे मी आय थिंक इट्स डिफरंट फॉर डिफरंट ट्रेड्स. म्हणजे जसं काही गोष्टींमध्ये आपल्याला ह्या माणसामध्ये असं वाटतं की अरे समथिंग टू फॉलो. असं नाहीये की सगळ्याच गोष्टी माझ्या वडिलांमध्ये, असं नाही म्हणत आहे.
पण बऱ्याच त्यांच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलसाठी असेल किंवा ते ॲडव्हर्सिटीजला कसं फेस करतात ते म्हणजे ही इज व्हेरी म्हणजे ग्राउंडेड आहेत खूप आणि ही इज व्हेरी गुड विथ इज मनी. म्हणजे काय असतं आपल्याला मनी सेव्ह कसा केला पाहिजे, मनी स्पेंड कसा केला पाहिजे, पैशाची काय किंमत आहे, आपण कन्सिस्टन्सी कशी ठेवली पाहिजे. म्हणजे माझ्या वडिलांना मी ते सगळं पाहिल्यानंतर आय फाइंड हिम ॲज अ रोल मॉडेल. एक सिस्टम आहे त्यांच्याकडे. म्हणजे इज व्हेरी डिसिप्लिन. म्हणजे चांगली गोष्ट झाली तर इज नॉट ओव्हर एक्साइटेड की त्याचं लगेच आपण असते ना तेच चलो लेट्स सेलिब्रेट असं नाही. तो विषय गेला की गेला नेक्स्ट. तो स्वभाव आहे. आणि इट इज विथ बॅड थिंग्स हॅपनिंग इन हिज लाईफ ऑल्सो. सपोज देर सम स्ट्रगल, तो विषय गेला की लगेच नेक्स्ट. ते फार त्याला चिटकून बसत नाहीत की माझ्यासोबत असं का झालं किंवा अरे वा लगेच स्टँड घेत ना, असं नाही. गुड ऑर बॅड ही इज व्हेरी लेवल हेडेड. ते लगेच नेक्स्ट गोष्टीवरती जातात. मग ते ही सेज ते मला सतत म्हणतात की व्हॉट इज लाईफ, की एका चांगल्या गोष्टीमधून दुसऱ्या चांगल्या गोष्टीपर्यंत मध्ये जे असतं दॅट इज बॅड टाइम. सो दॅट इज हाऊ लाईफ इज. म्हणजे एखादी चांगली गोष्ट पुन्हा बॅड पॅच, चांगली गोष्ट, इट कीप्स हॅपनिंग. सो इट्स अ प्रोसेस. मग त्याला तसंच घेतलं पाहिजे. सो इज अ व्हेरी सॉर्टेड सॉर्ट ऑफ अ पर्सन. नाईस. म्हणजे खूप अशा इम्पॉर्टंट थिंग्स लाईफ बद्दल तुम्हाला वडिलांकडून शिकायला भेटल्या. ऍब्सोल्युटली. येस. ह्या गोष्टी झाल्या. मग आणखी तुम्ही एवढं म्हणजे तुमचं शेड्यूल जे हॅक्टिक शेड्यूल असतं तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, तर ह्या दिवसांमध्ये तुम्ही सेल्फ एंटरटेन काय करता तुम्ही? एक झालं जिम माझ्या मते. हो आहे ना. म्हणजे मला तो टाइम, तो स्पेस खूप मला महत्वाचं वाटतो बिकॉज दॅट्स युअर ओन टाइम असं. आणि दिवसभरातला तोच एक असा वेळ असतो जेव्हा तुम्ही म्हणजे युअर डुईंग समथिंग फॉर युअर सेल्फ असं वाटतं. मग त्याला मी वेळ देतो. आणि मग कधीतरी आपण एखादं सिरीज वगैरे बघितलं किंवा मग फॅमिली टाइम, माझ्या मुली आहेत तर त्यांच्यासोबत टाइम स्पेंड केला. म्हणजे अशाच गोष्टी करतो. चालते. आणखी माझं एक लास्ट क्वेश्चन आहे. लातूरसाठी तुम्ही काय विजन काय आहेत तुमचे? म्हणजे आता कोणत्याही क्रायटेरियामध्ये सांगू शकता तुम्ही? म्हणजे कोणत्याही लाईन मध्ये, बिझनेस लाईन असू द्या, शिक्षण. म्हणजे असे प्रत्येक लाईन मध्ये बरंच काही बोलता येईल. जसं आता तुम्ही यंगस्टर असल्यामुळे सांगतो की लाईक आता आपलं जॉब मार्केट आहे आपल्या इथलं. लॉट ऑफ पीपल आर गोइंग टू पुणे, मुंबई जॉबसाठी. तर का होतंय की देयर इज नो, म्हणजे इंडस्ट्री आहे बट त्याचं खूप बूम झाला पाहिजे. अजून इंडस्ट्री जर इथे यायच्या असतील तर व्हॉट शुड हॅपन. मग मला असं वाटतंय की दी क्रक्स इज की इथं गॅरंटीड वॉटर सप्लाय असला पाहिजे. मग इफ दॅट इज टेकन केअर ऑफ, इन्फ्रास्ट्रक्चर जर व्यवस्थित केलं, टाउन प्लॅनिंग व्यवस्थित केली, आपलं म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्थित केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर देर विल बी लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज हिअर. म्हणजे लातूरमध्ये बाहेरचे लोक येतील, इन्व्हेस्ट करतील, आपले फॅक्टरी चालू करतील, युनिट चालू करतील. आणि सो इट नीड्स दॅट पुश. म्हणजे असं नाही होत, मला नाही वाटत की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होतात. एक्झॅक्टली. त्याला म्हणजे ब्युरोक्रेसीचा, पॉलिटिशियन्सचं ते विजन असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आणखी काय काय यायला पाहिजे. मला तर काय वाटतं असं आपण आता फॉर एक्झाम्पल एअरपोर्ट आहे, एअरपोर्ट शुड बी ऍक्टिव्हेटेड. म्हणजे आता मी बऱ्याचदा हे म्हणतो सुद्धा की जसं रोड नेटवर्क चांगलं आहे, आता रेल्वे नेटवर्क पण चांगलं झालंय, तर एअर कनेक्टिव्हिटी शुड ऑल्सो बी देअर. मग आता गॅरंटीड वॉटर सप्लाय म्हणजे काय की आता नाव इट्स वन्स इन 8 days आपल्याला पाणी मिळतंय. मग हाऊ कॅन यू सस्टेन दिस. माझ्या 2015-16 मध्ये वेन देयर वॉज अ ड्रॉट, तेव्हा काय झालं होतं की आपल्याला पाणीच मिळत नव्हतं. ट्रेननं पाणी आणावं लागलं. 250 किलोमीटर्सवर मिरजेवरून पाणी आणावं लागलं. सो इन दॅट सिच्युएशन मग ती गॅरंटी कशी राहील ना, जे पण युनिट सेटअप करतायत MIDC मध्ये समजा, दुसरीकडे समजा, हाऊ विल दे हॅव दॅट गॅरंटी दॅट यु नो इट्स सस्टेनेबल. म्हणून मग आपण म्हणतो की उजनी डॅम मधून पाणी आणायला पाहिजे लातूरला. सो इट्स अ लॉंग अवेटेड डिमांड. मग ते लवकर त्याच्यामध्ये काहीतरी झालं पाहिजे असं मला वाटतं. सो ऑल दिस इज इंटरलिंक्ड. येस, राईट. म्हणजे पाणी आलं तर फॅक्टरीज होऊ शकतात. एक्झॅक्टली. फॅक्टरीज आल्या तर एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकतं. एम्प्लॉयमेंट इट्स इकॉनॉमिक सायकल. आणि हे जेव्हा येतील लातूरमध्ये तर एक्झॅक्टली इथे राहणाऱ्याची, इकडल्या लोकांची, सगळ्यांची ग्रोथ
ऍब्सोल्युटली आता लोक म्हणतात ना की सरकारने हे दिलं पाहिजे. समजा लातूरचा युवक म्हणतोय की सरकारने नोकरी दिली पाहिजे, राईट. मला असं वाटतंय की वी कॅन, म्हणजे लातूरनं नोकरी दिली पाहिजे किंवा लातूरनं ते प्लॅटफॉर्म दिला पाहिजे जे तुम्ही बिझनेस करू शकता, राईट. अँड हाऊ इज दॅट पॉसिबल? तर जे बेसिक नेसेसिटीज आहे, जसं आपण कनेक्टिव्हिटीचं बोललो, तसंच पाण्याचं पण महत्व आहे तेवढं. ते झालं तर मग एक गॅरंटीड आपल्याला एक सेटअप करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळतो असं मला वाटतं. माझा ट्युशन एरिया आहे, तुम्ही पाहताच की तिथे सो मेनी स्टुडंट कमिंग टू लातूर, म्हणजे 40-50,000 आहेत, आता कमी झालेत. ते राईट. मग कमी झालेत, मग व्हॉट आर यू डुईंग टू सपोर्ट दॅट सिस्टम? म्हणजे इफ यू गो टू ट्युशन एरिया, इट्स कम्प्लिटली किओटिक, म्हणजे तिथे एवढी घाण आहे. सिक्युरिटी संदर्भात विशेष काही लक्ष देतात असं मला वाटत नाही. म्हणजे लॉट ऑफ ॲडिक्शन गोइंग ऑन इन ट्युशन एरिया. मग हे जे प्रकार आहेत इट डॅमेजेस द सिटी. आणि आय एम वन ऑफ दी, म्हणजे मला असं, मी एक असं एक व्यक्ती आहे, मला असं वाटतं की नथिंग इज सेट. आपण म्हणतो ना की लातूर आता शिक्षणाचा हब आहे, एज्युकेशन हब आहे, सो इट्स नॉट परमनंट. म्हणजे दे आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑल ओव्हर द वर्ल्ड जिथं तुम्ही बघाल की एखादी सिटी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी जगात फेमस होती, नाव दे आर नोवेअर. म्हणजे जगाच्या मोठ्या मल्टी $1 billion सिटीजला असं होऊ शकतं. वी आर अ व्हेरी स्मॉल सिटी. मग आपल्याला त्याला त्या सिस्टमला सपोर्ट करता आलं पाहिजे, त्याला अपलिफ्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. इट्स नॉट ऑटोमॅटिक, इज व्हॉट आय फील. जे आता आपण बघतो ना, चल रहा है चलने दो, असं केलं तर मग आपलं नुकसान होऊ शकतं असं मला वाटतं. ठीक आहे. तर होप या गोष्टी चांगल्या ज्या आपण डिस्कस केल्या त्या इन फ्युचरमध्ये होतील आणि आपल्या युवकांना रोजगार पण म्हणजे चांगल्या प्रकारे भेटेल आणि त्यांचे पण जे होप्स आहेत ते कम्प्लीट होतील. 2 मुलीच आहेत तुम्हाला, तर त्यांच्यावर संस्कार करताना तुम्ही एक ॲज अ वडील तुम्ही कुठल्या गोष्टीवर जास्त भर देताय की मला ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये अंगीकारून घ्यायच्याच आहेत, असं कुठली गोष्ट आहे? म्हणजे मी तर फार कमी टाइम स्पेंड होतो, पण मी माझ्या वाईफला बघतो, शी कॉन्सन्ट्रेट मोर ऑन की खोटं नाही बोललं पाहिजे. आणि म्हणजे अशी खूप गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती, म्हणजे त्याचा हट्टीपणा नाही केला पाहिजे. त्यांना नाही ऐकायची सवय असली पाहिजे. मग रिस्पेक्टफुली जर ते लहानपणापासून समजा बोलत नाहीत ना, कोणाला काहीतरी बोलतात, मग त्याच्या वेळेस त्यांना टाइम आउट केला पाहिजे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण इन्स्टिल करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला त्यांना वेळ देता येत नाही याचं वाटतच ना. आता काय, मला वाटतं घरी जे पण कामाला असतात, म्हणजे पुरुष आपल्या घरचे जे पण डुअर असतात, त्यांना थोडंसं मला वाटतं ह्या वेळाच्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज होतं. आणि पॉलिटिकल स्पेस पण असं आहे की तुमचा टाइम तुम्ही डिसाईड करत नाही, बाहेरच्या गोष्टी तुमचा टाइम डिसाईड करतात. त्याच्यामुळं वेळ देण्यामध्ये अडचण होते. पण मी प्रयत्न करतो की मॅक्सिमम टाइम जेवढा पण स्पेंड करता येईल तेवढा स्पेंड. पण मी असं रोज ठरवतो की मला असं, समजा आता त्यांनी असं एखादी गोष्ट मोबाईल मागितलाय आणि ते रडतायत, मग मी असं ठरवतो की असं जर झालं तर मग मी 10 मिनिटं त्यांना कुठेतरी घेऊन येणार, त्यांना टाइम आउट देणार. मग ते असं कन्सिस्टन्सी केलं तर थोडंसं ते डिसिप्लिन्ड होतील. पण ते 2-3 वेळेस होतं, नंतर वाटतं आता खूपच रडतायत, घेऊन टाका मोबाईल, असंही होतं. मग ते आय ट्राय टू डू इट, पण त्याला थोडं कन्सिस्टंटली करायला पाहिजे. आता तुम्ही तुमच्या वाईफचा उल्लेख केला, तर आई वडिलांची साथ तर आहेच, पण पत्नीची साथ किती महत्वाची वाटते तुम्हाला? नाही, इट्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. म्हणजे आपण बाहेर रोज बॅटल्स करत असतो, म्हणजे रोज एक युद्धच असल्यासारखं आहे ना. हे तुमचा बिझनेस असेल, पॉलिटिक्स असेल, घरी बॅटल चालू झाल्यावर कसं होईल? मग बाहेरचे बॅटल इफ यू वॉन्ट टू म्हणजे फाईट, घरी जर त्या तुमचे बॅटल्स असतील तर मग हाऊ कॅन यू बॅलन्स ना. म्हणून घरी फॅमिलीची, वाईफची साथ असणं इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आता कुटुंबाबद्दल बोलतोच आहे, तर प्रत्येक कुटुंबाची काही सेट तत्व असतात की ती फॉलो केलीच जातात आणि ती पुढच्याही पिढीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातो. तसं तुमच्या फॅमिलीत काय जपलं जातं? म्हणजे कसं म्हणता, कसं? काहीतरी एक फिलॉसॉफी असते किंवा काही विचार असतात की नाही आपल्याला समाजासाठी करायचंय किंवा आपल्याला फॅमिली कशी जपायची, ह्या बाबतीत तत्व असतात काही? नाही, आता ते फॅमिलीचं तत्व आहे का माहिती नाही, पण मला वाटतं आपण ते फॅमिलीमध्ये जसं
होते आतापर्यंत त्याच्यातून शिकतो. जसं की मी फॅमिलीला व्हॅल्यू करतो, म्हणजे मी हे जॉईंट फॅमिलीला मी इम्पॉर्टन्स देतो. आणि मला वाटतं त्याच्यातून तुमच्या मुली असतील, मुलं असतील, त्यांची खूप चांगली ग्रोथ होते. म्हणून हे आपलं जे पूर्वीपासूनच फॅमिली सिस्टम आहे ना, ते त्याचे खूप बेनिफिट्स आहेत. त्याचे काही म्हणजे हे पण आहेत, डिसएडव्हान्टेजेस असतील, पण खूप बेनिफिट्स आहेत. लहान मुलांना जर तुम्हाला खरंच जर संस्कार करायचे असतील, एक सोशल बनवायचं असेल, हे नाही तर ते कोणीतरी असतेच ना त्याला सांगणारं, समजवणारं, समजून घेणारं, प्रेम करणारं, विश्वासात घेणारं. मला नाही सांगतात तर त्याला सांगतात, त्याला नाही सांगत तर त्याला सांगतात. एक कोणतरी आपला फ्रेंड तयार होतो फॅमिलीमध्ये. पण असं आई वडील आणि फक्त मुलंच जर राहिले तर कदाचित तो पर्सन घरातच नाही मिळाला तर मग ते कुठेतरी दुसरं बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आय व्हॅल्यू फॅमिली, म्हणजे फॅमिली जॉईंट असली पाहिजे. हे मला जे मी आई वडिलांपासून शिकलोय ते मला पुढे कॅरी करायला आवडेल. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये जितके मेंबर्स आहेत त्या प्रत्येक मेंबर कडून काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. आहे ना, त्याच्यामुळेच म्हटलं ना की बाबा मला नाही तर तो नाही. आता माझ्या मुलींना मी बघतो की मी रागवलं की लगेच ते आजीकडे जातात. आजींचा तर काय आजी आजोबांचा लाड असतो, मग ते होतच. मग माझी बहीण जेव्हा इथं आली होती मग बहिणीसोबत होते, मग माझ्या चुलत भावांसोबत असतात, माझ्या आंटींसोबत असतात, किंवा मग असं कोणी ना कोणी घरी एवढे लोक असतात. त्याच्यामुळे ते सगळ्यांकडून काही ना काही शिकतात. आणि फक्त ते म्हणतात ना की आई वडील आणि मुलं असल्यावर थोडस ते एकलकोंडे होतात मुलं, तसा प्रकार होत नाही असं मला वाटतं. आता थोड्या वेळापूर्वी बोलताना तुम्ही तुमचे वडील रोल मॉडेल आहेत असं म्हणलं, तर त्यांच्याकडून अशा कुठल्या गोष्टी शिकल्यात ज्या तुम्हाला खूप महत्वाच्या वाटतात, लाईफ लेसन्स असतील किंवा मला वाटतं एक तर कन्सिस्टन्सी आहे. ती एखादी गोष्ट केली तर ते असं स्टंटबाजी करत नाहीत. म्हणजे 4 दिवस केलं, 5 दिवस, ते 20-25 वर्षापासून तीच गोष्ट करतात. म्हणजे समजा ते सकाळी उठतायत, इज व्हेरी डिसिप्लिन फर्स्ट. कन्सिस्टन्सी त्यांची खूप चांगली आहे. थर्ड, चिकाटी आहे त्यांच्यामध्ये खूप. की आता जसं ते मला त्यांना विचारलं ना मी की समजा तुम्ही आयुष्यामध्ये जे काही पैसे कमवलेत ते पैसे तुम्ही स्पेंड करता का, मग ते त्यांच्या मनामध्ये असा थॉटच येत नाही की आपण स्पेंड केले पाहिजे. ते मला काय उत्तर देतात की मी ते क्रिएट करण्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. म्हणजे आय डोंट लाईक स्पेंडिंग, आय लाईक क्रिएशन. म्हणजे ते म्हणतात मला निर्मिती करावीशी वाटते. पैसे हातात जर असतील तर त्याच्यातून काहीतरी निर्माण झालं पाहिजे. सो दॅट्स इज थॉट प्रोसेस. मग ते शिकण्यासारखं आहे. आपण काय करतो, आपण समजा मला गाडी घ्यायची आहे, मला मोबाईल घ्यायचा आहे, मला हे घ्यायचंय, म्हणजे आपले जे मटेरियलिस्टिक डिमांड्स असतात किंवा आपल्याला अपेक्षा असतात ते पूर्ण करण्यावर आपला जास्त माइंडसेट असतो. पण त्यांचं असं आहे की क्रिएशन करा काहीतरी त्या पैशातून, आणि मग त्याच्यामधून अजून मोठं काहीतरी क्रिएट करा. सो ही बिलीव्ह इन क्रिएशन, नॉट स्पेंडिंग. असं मला वाटतं तो फरक लक्षात येतोय असं. सोशल मीडियावर वगैरे बघून आता आम्हाला खूप चांगलं कळलंय की तुमचं वाक्चातुर्य खूप छान आहे. हे कुठून आलं, कसं शिकलात? आता याचं खूप मोठी स्टोरी आहे. मला ऍक्च्युली आता मराठीत बोलता पण येत नव्हतं. म्हणजे मी आता बाहेरच होतो इनिशियली. मी इथं आल्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज मला तीच होतं की मराठीत बोलायचंय. आता काय असतं की आता जे मराठीत रोज बोलतात समजा, त्यांना पण आपण म्हटलं तुम्ही भाषण करा उठून, त्यांना पण ततपप होतं. मला तर अजिबातच म्हणजे मराठी येतच नव्हती मला अजिबात व्यवस्थित. तर मी इथं आल्यानंतर मला पॉलिटिकल स्पेसमध्ये भाषणं करायची होती. मग ते शिकावं लागलं. म्हणजे मी वाचन करायला सुरुवात केली. मग मी असं खूप म्हणजे 5-6 महिने तर मी असं एक सुद्धा इंग्रजी शब्द न वापरता मराठी बोललो. मग त्याच्यातून बरेच शब्द आपण शिकतो, समजतो, बोलायला सुरुवात होते. सो इट वॉज अ प्रोसेस. असं लगेच मला जमलं नाही. मग ते वाचनातून, माझा एक्सपिरियन्स जो काही एज्युकेशनल होता त्याच्यातून, आणि मी जो काही एक्सपिरियन्स आता रोज घेतो त्याच्यातून, अशामधून करतो मी व्यवस्थित. तुम्हाला कुणाचं भाषण आवडतं ऐकायला? मला प्रमोद महाजन साहेबांचं भाषण आवडत होतं. आणि इंटरनॅशनल मध्ये बराक ओबामा इज अ एक्सलंट स्पीकर. मग विन्स्टन चर्चिलचे तुम्ही भाषण ऐकत असतात, म्हणजे त्यांनी म्हणजे शब्द काय करू शकतात ते विन्स्टन चर्चिलचे भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इट कॅन मूव्ह कंट्रीज. म्हणजे देशाला हलवून टाकलं त्यांनी अक्षरशः इन अ व्हेरी डिफिकल्ट पिरियड. म्हणजे तेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं आणि त्यांच्या भाषणांनी त्यांच्या देशाला त्या कठीण काळामध्ये इन्स्पायर केलं. अशी अनेक भाषणं आहेत जे म्हणजे इन्स्पायर करतात.
तुम्ही शिक्षण खूप चांगलं घेतलेलं आहे, तुम्ही बाहेर जाऊन शिकून आलेले आहेत, पण मग राजकारणात येण्याचं काय कारण होतं? हे इन्सिडेंटल होतं, असं ठरून नाही आलो मी. हम्म, म्हणजे मी कधीच विचार केला नव्हता की मी पॉलिटिक्समध्ये येईन. म्हणजे मी हम्म. जेव्हा इथं आलो पण लातूरला, हम्म. तेव्हा मी असं म्हणजे माझ्या वडिलांचे कार्यकर्ते किंवा सहकारी जर आले पॉलिटिकल स्पेसमधले, मी त्यांना बोलायचंच नाही, नमस्कार सुद्धा करायचं नाही, मी असं बाजूनी निघून जायचं, कारण मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. हम्म, पण 2017 मध्ये पॉलिटिकल सिच्युएशन अशी झाली की जिथं मी माझ्या आईच्या प्रचारासाठी गेलो, म्हणजे हम्म. माझ्या आई थांबल्या होत्या निवडणुकीसाठी, आणि मग तिथं थोडासा इंटरेस्ट Develop क्लिक झालं. झाला, हा, हम्म, की बाबा आपण करू शकतो. हम्म, मग तिथून नंतर लगेच मग महानगरपालिकाची निवडणूक होती 2 महिन्यानंतर, हम्म, आणि मग घरामध्ये पण अशी पॉलिटिकल सिच्युएशन झाली की मला वाटलं मी करायला पाहिजे, आणि बऱ्याच जणांना वाटलं की आई वडिलांनी सांगितलं असेल की तुम्ही जावा लढवा, नाही. पण माझ्या आई वडिलांनी मला अपोज केलं. हम्म, म्हणजे मला म्हटले कशाला तुम्ही निवडणुकीच्या भानगडीत पडता. हम्म, मग मी स्वतःच माझ्या एरियामध्ये फिरायला लागलो, स्वतःच, म्हणजे मी सांगितलं पण नाही, मी म्हटलं मला करायचं, मी फिरणार आहे, मी बघतो काय म्हणतात लोक, मग ठरू. हम्म, मग फिरायला लागलो, मग लोक म्हटले थांबलं पाहिजे, मग माझे आई वडील दुसऱ्यांचं ऐकून, म्हणजे लोकांचं ऐकून म्हणाले बरं ठीक आहे चला आता सगळे म्हणतायत हम्म. करा, म्हणजे उलट झालं. अं, मुली आहेत तुम्हाला, हो तर त्यांना जर मोठं झाल्यानंतर अशी झाली इच्छा की जायचे पॉलिटिक्स मध्ये, हो, तर तुम्ही वेलकम कराल का त्यांना? हा, इज ए चॉईस, म्हणजे असं काही मी त्यांच्यासाठी ठरवणार असं नाहीये. ऍक्च्युली ते फॅमिलीमध्ये ते वातावरण असतं, हा. आणि त्या वातावरणात जर कोणाला जर वाटत असेल की मला पण पॉलिटिक्स करायचंय, हम्म, तर आय डोंट थिंक वी शुड स्टॉप देम. बिकॉज आता समजा घरी जर डॉक्टर असेल आणि त्याला हम्म. डॉक्टर व्हायचं असेल, तर मला वाटतं असं पॉलिटिशियन्सला खूप डिमनाइज करतात, की करतात. डिमनाइज करण्यापेक्षा ते असं परिवारवादाचा कॉन्सेप्टच वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केला जातो. म्हणजे आपण म्हणतो ना की पार्ट फॅमिली पॉलिटिक्स. हा, म्हणजे फॅमिलीमध्येच पुढं लगेच मुलं येतात. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की तुम्हाला म्हणजे तुमचं कर्तृत्व जरी नसलं, तुमच्यामध्ये ते स्किल सेट जरी नसलं, तरी पण तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या पदांवर तुम्हाला नेऊन ठेवणं, आय थिंक दॅट इज नेपोटिझम. पण तुमच्यामध्ये कर्तृत्व आहे, तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळतो रेडीमेड, म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड असल्यामुळे, पण त्या प्लॅटफॉर्म मधून तुम्ही सिद्ध करत जेव्हा पुढे जाता, आणि तुम्ही काहीतरी तुमचं स्वतःचं क्रिएट करता, नाव करता, निवडून येता, तर आय डोंट सी दॅट ॲज अ फॅक्टर ऑफ नेपोटिझम किंवा फॅमिली पुढे वाढवते वगैरे. कारण शेवटी तुम्हाला लढावं लागतं, तुम्हाला त्याच्यामध्ये कष्ट घ्यावे लागतात, तुम्हाला फिरावं लागतं, बोलावं. लोकांना जर आवडलं तर ते एक्सेप्ट करतात, नाही आवडलं तर दे रिजेक्ट यू. आणि म्हणून असं ऑटोमॅटिक जे बसवतात ना पदांवरती, आय थिंक दॅट इज नेपोटिझम. फॅमिली पॉलिटिक्स मध्ये असल्याचा फक्त एवढा फायदा होऊ शकतो की स्ट्रगल्स कमी होतात, पण नाही, प्लॅटफॉर्म मिळतो. हा, जसं एंट्री बॅरियर असतात ना, समजा तुला आता पॉलिटिक्स मध्ये यायचंय, मग कुठून सुरुवात करावी असा होतो. पण ज्यांच्या, जसं फॉर एक्झाम्पल एखादा आता एमबीबीएस डॉक्टर झालाय, आता त्याला वाटतं ना, पहिल्यांदा समजा तो झाला असेल, त्याचे आई वडील समजा शिक्षक असतील, दुसऱ्या प्रोफेशन मध्ये, त्याला वाटतं आता कुठून सुरुवात करायची, आता आपलं स्वतःचं टाकावं का, कसं करायचं, काही नाही. तसं पॉलिटिक्स मध्ये होतं, समजा तुमचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला अडचण होते ना, आता कशी एंट्री करायची, कुठून सुरुवात करायची. तसं मला काय की पॉलिटिकल बॅकग्राऊंड किंवा कोणालाही ज्यांचं आहे, त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळतो की हा, इथून सुरुवात करायची. ती अडचण नसते, पण त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला प्रूफ करावं लागतं, तुमच्या कॅलिबरवर डिपेंड. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आता राजकारणाचे खूप झाले गप्पा, एक शेवटचा पर्सनल क्वेश्चन विचारते. तुमच्या लाईफ मध्ये आता तुम्ही बऱ्याच फेजेस जगलेल्या आहेत, म्हणजे लहानपणापासून मग शिक्षणासाठी बाहेर गेलात, मग लग्न, मग आता मुली, आता वडील आहेत तुम्ही, तर ह्या सगळ्यांमधली कुठली फेज सगळ्यात जास्त एन्जॉय केली आहे किंवा करतायत? नाही, मी म्हणजे आता सगळ्याच फेजेस मी एन्जॉय केले, ॲज अ स्टुडंट असेल, कॉलेजमध्ये असेल, आणि आता फॅमिली असेल, सगळेच फेजेस एन्जॉय केले. पण ते मुलींचं वेगळं एक महत्वच आहे, म्हणजे ते यु नो, म्हणजे ते असं इट्स दी हायलाइट ऑफ माय लाईफ, असं एक स्पार्क असतो ना, एक ते की हा, सगळ्यात बेस्ट मोमेंट काय, तर ते मुलींचा विषय आला की तसं मला वाटतं दॅट्स द बेस्ट. कारण त्यांच्याकडे पाहिलं कीच यु नो असं ते यू लिट अप, तुम्हाला असं वाटतं हा, बाकी कुछ नाही, आता हे आहेत ना, बस भागला असं वाटतं ते. खूप गोड आहे. हो, दोन्ही मुली खूप गुड आहेत तुमच्या. थँक्यू भैया. तुम्हाला तर सर्वात पहिले या गोष्टीसाठी अभिनंदन की तुम्ही जेवढा तुम्हाला अनुभव आहे
आणि ज्या प्रकारे तुमची ख्याती कीर्ती लातूरमध्ये पसरत आहे, खूप खूप प्रचंड वेगानं पसरत आहे. आता माझ्या एक अनुभवानं सांगतो तुम्हाला की लातूरमध्ये छोटात छोटा किंवा मोठ्यात मोठा किस्सा असू द्या, पहिले कसं लोक टीव्हीवर इकडे तिकडे बघायचे, आता तसं नाही. आता अजित भ्याचं म्हणजे कुणाला माहित नसेल, होऊन गेला किस्सा, पण नेमका काय किस्सा झालाय हे जर कळायचं असेल तर तुमच्या पेजवर येतात. जर पटकन आणि डिटेल जे खरं आहे का असं बघायला मिळतं. हे कसं नेमकं एवढं नाही, मी असं प्रेझेंट आपण राहिलं पाहिजे ॲज अ म्हणजे पॉलिटिकल पर्सन असेल किंवा मी एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की शहरामध्ये कुठली गोष्ट झाली तर आपण गेलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. किमान तुम्ही जाऊन तिथं 2 गोष्टी बोललात, आधार दिला तर लोकांनाही समाधान वाटतं. आय ट्राय टू डू दॅट. असं नाही की दुःखाचीच म्हणून, तुम्ही सुखाच्या मध्ये पण आहात, दुःखात म्हणजे जे आता कुठं आग लागली असो, हे असो, ते असो, सगळ्याच प्रकारच्या गोष्टीमध्ये. नाही, खरं सांगू का की मी आता पॉलिटिकल फॅमिलीमधून येतो, राईट. मला तर मी असं विचार करतो की पॉलिटिकल फॅमिलीमधला एखादा व्यक्ती पुढे आला की यंगस्टर्स खास करून त्यांना तर ते आवडतच नाही. त्यांना वाटतं काय ह्यांनाच का, राईट. मग मला असं वाटतं की आता मी त्या फेज मधून आलोय, मला एक बघण्याचा एक दृष्टिकोन लोकांचा असतो, मग त्याला बदलायचं असेल आपल्याला तर मला ते एफर्ट्स घेतले पाहिजे, मला मिसळलं पाहिजे, मला लोकांमध्ये गेलं पाहिजे. आणि माझा जो रिअल स्वभाव आहे, जे जिथं मी म्हणजे मी असं सहज आहे, असं तुम्हाला असं फार काही तुम्हाला असं आय एम अ पॉलिटिशियन आणि यांना असा प्रोटोकॉल बाकीच्या गोष्टी असं काही नाही. मग ते जाणून द्यायचं असेल, कनेक्ट व्हायचं असेल, एक नातं डेव्हलप करायचं जावं लागेल. मग मी लग्नात जातो, वाढदिवसात जातो, उद्घाटन असतात, जिथं कुठं चांगले सुख दुःख जी काय असेल मी तिथं जातो, कारण आपण आल्यानं त्यांना चांगलं वाटतं. याच्यासाठी मी प्रयत्न करतो. पॉलिटिशियन मध्ये पक्ष म्हणलं की फक्त लोकांना काय वाटतंय, पक्ष म्हणलं की एक नेता आणि मत करणारे जनता, पण तसं नसतंय, मध्ये राहतात कार्यकर्ते. तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांची कशी साथ आहे, सहकारी म्हणताल तर? हे म्हणजे माझे खूप सगळे सहकारी खूपच म्हणजे खूप चांगले, सगळ्यांसोबत मी आता जवळपास 7-8 वर्षापासून काम करतोय आणि खूप एक्सपिरियन्सेस आलेत, खूप टाइम स्पेंड केलाय, एकत्रित आम्ही आंदोलनं केलीत, म्हणजे केसेस आमच्यावर एकत्रित झाले. त्यांच्याकडून कधी काही सजेशन नाही भैया असं असं असं? आणि रोज आम्ही बसलो की कोणी ना कोणी काही ना काही सजेशन देतो की असं नाही, आणि आम्ही ते आमचा रॅपो आहे की बाबा सांगू शकतो की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आम्ही ऐकतो पण, म्हणजे असं काही नाही की कोणी सांगितलं तर आम्हाला काही कमी पण वाटतो, असं नाहीये. ऐकतो, पण खूप चांगली टीम आहे आणि मला आय एम व्हेरी हॅपी की मला तेवढा सपोर्ट मिळाला. म्हणजे मला बऱ्याचदा मी म्हणतो की मी काहीच देऊ शकलो नाही. म्हणजे आता मी एक तुम्हाला सांगतो, असे आमचे सहकारी आहेत आणि कार्यकर्ते आहेत जे म्हणजे कोणीतरी हवा मारते, कोणीतरी गॅरेज मध्ये काम करते, कोणाची चहाची टपरी आहे, कोणीतरी अक्षरशः केळी विकतोय गाड्यावरती. मग मला ते बघितल्यानंतर मला फार कौतुक वाटतं. मला असं वाटतं यार, म्हणजे मी आंदोलन केल्यावर तो एक दिवस आपला गाडा बंद ठेवून येतोय, म्हणजे दॅट्स अ व्हेरी बिग डील फॉर मी. म्हणजे मला त्याचं महत्व मला फार मोठं वाटतं. म्हणून माझ्याकडून काय होतंय की ते विचारासाठी इथपर्यंत येत आहेत, एवढं आपलं घरदार सोडून येत आहेत, आपलं काम सोडून येत आहेत. मग किमान आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. त्यांनी कधी सुखादुखात बोलवलं, केलं, सांगितलं, झालं, आपण गेलं पाहिजे. तेवढा मी सपोर्ट म्हणजे ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि कधी काय त्यांची अडचण असेल तर ती आपण सोडवता कसं येईल तेवढं पाहतो. जसं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, आई आणि वडील दोघं पण आहेत. तुम्ही आता कसं वावरताना, इकडे तिकडे जाताना, असे तुमचे कोणते असे आई वडिलांची गुण क्लिक होतात का की तुम्ही लहानपणी असताना ते बघितलेत, अरे हे पप्पाचा गुण आहे आणि हे आईचा गुण आहे, हे म्हणजे आता माझ्यामध्ये का? मला आता बऱ्याचदा मी जेव्हा बोलत असतो किंवा माझा स्वभाव कामाबद्दल वगैरे, माझे म्हणजे घरचे सगळेच म्हणतात तुझा आता वडिलांसारखा स्वभाव असं मला म्हणतात. पण आता नेमकं तो स्वभाव म्हणजे कसा आहे की आपण जेव्हा रिस्पॉन्सिबिलिटीज येतात तेव्हा थोडंसं मी म्हणजे स्ट्रिक्ट राहता तुम्ही कामामध्ये. तर ती एक गोष्ट आहे की माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते, मी पण कामामध्ये मला वाटतं थोडाफार स्ट्रिक्ट आहे. मग तो एक आहे. आणि माझ्या वडिलांचं जे म्हणजे सकाळी उठून त्यांचा व्यायाम वगैरे ते करतात, तर तो एक माझ्यात आहे गुण तसा. म्हणजे सगळेच काही गुण आहेत असं नाहीये, पण काही आईचा मला असं वाटतं की मी म्हणजे स्ट्रिक्ट जरी असलो पण माझ्या आईची एक गोष्ट होती की माझे वडील स्ट्रिक्ट होते आणि आई ऐकून घ्यायची. सगळ्यांना जी काही तक्रार करायची किंवा सांगायची सगळेजण आईकडे यायचे.
मग माझा पूर्वीचा गुण असा होता की माझ्याकडे दोन्ही गोष्टी होत्या. म्हणजे मला लोक सांगायला पण यायचे आणि मी थोडंफार स्ट्रिक्ट होतो. पण मला असं वाटतं की मागच्या 3-4 वर्षामध्ये आईचा गुण कमी झालाय आणि वडिलांचा जास्त वाढलाय. अच्छा. आता सर एक असे प्रश्न आहे, तुम्ही जसे प्रश्न हे करतात, मुद्दे मांडतात, जसे की लातूरच्या शिक्षणाच्या प्रगतीचा झाला, उजनीचं पाणी झालं किंवा स्वच्छता झाली, असे अजून कोणते, आता हे तर तुम्ही दाखवले तेव्हा लोकांना कळाले, हो, असे खूप सारे आहेत, असे अजून कोणते कोणते आहेत असे मुद्दे म्हटले नाही तर? असे भरपूर. आता जसं मी मार्केट कमिटी बद्दल मागतो, भाजी मार्केटमध्ये कसं असलं पाहिजे, आपली ट्रॅफिक व्यवस्था कशी असली पाहिजे, इथं आपल्याला एअरपोर्टचं काम कसं झालं पाहिजे, इथं आपल्या MIDC मध्ये टॅक्सेशन जसं आहे तसं ठेवायला नको, टॅक्सेसचं जे स्ट्रक्चर आहे ते बदलायला पाहिजे. म्हणजे असे खूप विषय आहेत ज्याच्याबद्दल मी बोलतो. कारण मला असं वाटतं की पॉलिटिकल डिस्कोर्स मध्ये काय विजन आहे ह्याच्याबद्दल सतत चर्चा झाली पाहिजे. मग ते अवेअरनेस, ती चर्चा मी घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, कारण त्या डिरेक्शन मध्ये आपलं पॉलिटिक्स गेलं पाहिजे, किमान शहराचं तरी, असा मी प्रयत्न करतो. नाहीतर काय होतं की हे कसे मॅनेज आहेत, ह्यांनी काही नाही केलं, त्यांनी नाही केलं, फक्त मला मतदान करा नाही एवढ्या पुरतं नाही, तर काहीतरी विजन घेऊन पॉलिटिकल डिस्कोर्स झाला पाहिजे असं मला वाटतं. तर तुमचं असं म्हणता पण येणार नाही की पॉलिटिकल करिअर चालू झाले, तुम्ही आता त्या प्रवासाला लागला, आता तुमच्या जर मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्हाला जे पॉलिटिक्स मध्ये घडवायचं आहे, तर पहिला निर्णय काय घ्याल तुम्ही? म्हणजे मी सत्तेत आल्यावर तसं सत्तेत आल्यावर अच्छा, पहिला असा पहिला निर्णय माहिती का, लहानपणापासून एक तुम्ही जर कुठं सभेला गेला असाल, अरे त्यांचं ऐकलं, मला हे करायचंय, नाही, पहिला निर्णय म्हणजे पहिला निर्णय असा नाहीये, आजच्या परिस्थितीवर मी पहिला निर्णय घेईन. पहिला निर्णय तर मी लातूरला साफ करेन. काय, कारण सध्या जर तुम्ही बघितलं तर लातूरची काय अवस्था आहे तुम्हाला सांगायची गरज पहिले पाडे 55 तिथंच फिरत आहेत. त्याच्यामुळं ती गोष्ट पहिलं करेन की लातूर शुड बी अ क्लीन सिटी, जी आता सध्याचा तर ज्वलंत विषय लातूरमध्ये. दॅट्स द फर्स्ट थिंग आय डू. तुम्ही पॉलिटिशियन नसता असता तर काय असलं असतं? मला वाटतं मी जर पॉलिटिशियन नसतो तर ऍक्च्युली मी ते आता करतोय. म्हणजे मी आता एका संस्थेचा उपाध्यक्ष आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय. तर मी शिक्षण क्षेत्रामध्येच सध्या जे काम करतोय ते मला वाटतं जास्त वेळ देऊन अजून मोठ्या पद्धतीने केलं असतं. सो आय बी म्हणजे मी एज्युकेशनिस्टच असतो असं मला वाटतं. नवरात्रोत्सव चालू आहे, तर आई तुळजाभवानीकडे काय मागाल? नाही की लातूरसाठी प्रार्थना करेल की लातूरची प्रगती चांगल्या पद्धतीने व्हावी, लातूरमध्ये एक चांगलं वातावरण टिकून राहावं, आणि जे काही लातूरचं वैभव, शिक्षणातलं वैभव आहे, मार्केटचं वैभव आहे, हे टिकून राहण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी प्रार्थना करेन. राईट. शेवटचा प्रश्न, आतापर्यंतची बिगेस्ट अचिव्हमेंट? बिगेस्ट अचिव्हमेंट नाही असं म्हणजे अचिव्हमेंट म्हणजे मी जे शिक्षण घेतले त्याचं बिगेस्ट अचिव्हमेंट इज. काय पुढे येणार आहे अचिव्हमेंट? कारण नाही म्हणजे आता मला असं वाटतं मी जे शिक्षण, बऱ्याचदा काय होतं आपण डिस्ट्रॅक्ट होतो, डायव्हर्ट होतो शिक्षण घेत असताना. मी 3 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीज घेतल्या. म्हणजे मी MSc बायोटेक्नॉलॉजी केलं, MBA HR केलं, मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस केलं. मग बऱ्याचदा काय होतं की आपण थोडंसं कधी कधी डायव्हर्ट होतो की आता कशाला करायचं बदल. पण मला म्हणजे फॅमिलीनी सपोर्ट केला आणि मी ते करू शकलो. आता मला त्याची मोठी गोष्ट वाटते की मी 3 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीज करू शकलो. तर दॅट इज माय बिगेस्ट अचिव्हमेंट. आमच्यासोबत अजित भैयाने जे एक्सपिरियन्स शेअर केले म्हणजे ग्राउंड लेवल पॉडकास्ट, आणि आमचं हेच आहे उद्दिष्ट की लातूर जे ग्राउंडेड लोक आहेत ते आमच्या या पॉडकास्टमध्ये यावे. तुम्हाला कसं वाटलं हा पॉडकास्ट? मला म्हणजे पॉडकास्ट ग्राउंडेड वाटला. म्हणजे सगळे जे प्रश्न बऱ्याच जणांना माहिती नसतात बाहेर, तसे बरेच प्रश्न होते. म्हणजे मी युजली एज्युकेशन, माय प्रोफेशन ह्याच्यावरती जास्त बोलतो, पण बरेच ऍस्पेक्ट मला वाटतं माझ्या लाईफ मधले ह्या पॉडकास्ट मध्ये कव्हर झाले. खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि मला असं वाटतं मी काहीतरी शेअर करू शकतो. जसं तुम्ही बऱ्याच जणांची पॉडकास्ट घेतले, तर एव्हरीबडी कॅन शेअर समथिंग, आणि त्याच्यामधून नक्कीच कोणी ना कोणी काहीतरी शिकू शकतं आणि त्या माणसाला आपण समजून घेऊ शकतो असं वाटतं. एक्झॅक्टली. हेच आमचं उद्दिष्ट आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टचा. हे जे लातूरचे व्यक्तिमत्व आहेत, ज्या लोकांना पर्सनली माहीत होत नाही, तर त्या गोष्टी आपल्या या माध्यमातून शेअर होतात. तर एवढं फुल व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि प्लीज फॉरवर्ड करा
कारण की हा पर्सनॅलिटी तुमच्या थ्रू जर कोणाला माहीत झाली तर त्यांचा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह डिफरंट होऊ शकतो. थँक्यू सो मच.